सुरुवातीला सविस्तर बातमी राजकीय वर्तुळातून। महापालिका निवडणुकीत काय करायचं ते भाजपचं ठरलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ध्यातल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना 5 आदेश दिलेत। निवडणुकीत काय करायचं याचा 5 मुद्द्यांचा अजेंडा फडणवीसांनी दिला असला तरी फडणवीसांना जवळपास 10 आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। फडणवीसांचे हे 5 आदेश आणि 10 आव्हानं कुठली आहेत यावर एक नजर। मुंबई महापालिका सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी असं म्हणतात। ज्याच्या हाती मुंबईच्या चाव्या तो पैशांचा राजा आणि जिल्हा परिषदेत ज्याची सत्ता त्याचा गावभर दबदबा। आणि म्हणूनच महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचं नेमकं काय ठरलंय ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उघड केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेमकं काय करायचं याचा 5 पॉइंट फॉर्म्युला फडणवीसांनी सांगितला आहे। 2017 पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहेत। ही निवडणूक महायुतीमध्ये लढायची आहे। स्थानिक स्तरावर काही अडचण असल्यास निर्णयाचे अधिकार देऊ असं फडणवीस म्हणालेत, तर मित्रपक्षांवर टीका करायची नाही अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। याशिवाय विदर्भातील सर्वात मोठा पक्ष म्हणून निर्विवाद वर्चस्व सिद्ध करायचंय असे आदेशही फडणवीसांनी दिले। यावेळी आपल्याला 2017 पेक्षाही जास्त जागा या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत। आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ। ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहे, पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर कुठली टीका करायची नाही। यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचाही उल्लेख केलाय। 2014 मध्ये ज्यावेळी युतीचं सरकार आलं त्यावेळी विरोधी बाकांवर बसलेले उद्धव ठाकरे हे एका रात्रीत सत्तेत सहभागी झाले होते, पण 2017च्या महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले। त्यावेळी दोन्ही पक्ष एकमेकांसोबत राज्याच्या सत्तेत असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी एकमेकांवर टीकाही केली होती। आपण 17 साली बघितलं, उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिव्या द्यायचे। ती परिस्थिती आपली नाही, आपल्याला ते करायचं नाहीये। फडणवीसांनी विजयाची पंचसूत्री जरी सांगितली असली तरी या पंचसूत्रीसमोर 10 आव्हानं आहेत। गेल्यावेळी भाजप आणि शिवसेना दोघे होते तेव्हा युती होऊ शकली नाही। आता फक्त दोघे नव्हे तर 3 पक्ष सोबत आहेत। अशा वेळी जागा वाटपाची कसोटी लागणार आहे। भाजपचं मुंबई महापालिका निवडणुकीत मिशन 150 आहे। त्यासाठी भाजपला 200 जागा लढवाव्या लागतील। अशा वेळी जागा वाटप कसं होणार? त्यातच एकनाथ शिंदे प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेत। ठाकरेंच्या ताब्यातून मुंबई घेण्याचे शिंदेंचे इरादे आहेत, त्यामुळे शिंदे कमी जागा घ्यायला राजी होणार नाहीत। अशा परिस्थितीत शिंदेंच्या महत्त्वाकांक्षेला आवर कसा घालणार? महायुतीत शिंदे गटाच्या मंत्री आणि नेत्यांचे बाहेर आलेले व्हिडिओ पाहता स्थानिक स्तरावर प्रतिमेची लढाई सुद्धा लढावी लागेल। 2017 पासून निवडणूक झालेली नाही, त्यामुळे 8 वर्षात इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि 3 पक्षांमध्ये जागा वाटप अशी स्थिती असताना बंडखोरांची संख्या किती वाढेल याचाही अंदाज घ्यावा लागेल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले तर एक गठ्ठा मराठी मतं ही ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याचा अंदाज आहे। मराठी मतांसोबतच दलित आणि मुस्लिम मतं कुणाच्या पाठीशी राहणार? ही मतं लोकसभा आणि विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहिली होती, पण ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मतं कुणाच्या बाजूला झुकणार? मराठा ओबीसी मतांचं विभाजन होणार की ध्रुवीकरण? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींची छाननी, उशिरा मिळणारे पैसे यामुळे लाडक्या बहिणींमध्ये फसवणुकीची निर्माण झालेली भावना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला 1 नंबरचा पक्ष बनवण्याचा चंग फडणवीसांनी बांधलाय, पण त्याचवेळी या 10 आव्हानांचा सामना भाजपला करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।